राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आज पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर परभणीत दाखल झाल्यात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यापूर्वी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। मेघना बोर्डीकर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दीदी, राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या वेळी आले, किती मोठी जबाबदारी, महत्त्वाचे खाते मिळाले? हो, जबाबदारी आहे आणि जिल्हावासियांच्या सुद्धा माझ्याकडनं भरपूर अपेक्षा आहे, ह्याची पण मला जाणीव आहे। त्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन। खरं तर मोठी स्पर्धा होती, तरी मात्र मंत्रिपदाचा तुम्हाला या ठिकाणी पद मिळालं आहे। काय भावना आहे तुमच्या? कारण अनेक लोक वेटिंगमध्ये होते, मात्र त्यांचा नंबर लागला नाही। मराठवाड्यातून दुसऱ्यांदा तुम्ही निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा जिंकली जिंतूरमधून, आणि मराठवाड्यातून मंत्रिपदाचा माळ मिळाला। हो, निश्चितच भारतीय जनता पार्टीचे 132 नेते या ठिकाणी होते, माझ्यापेक्षा खूप सिनियरसुद्धा। परंतु पक्षश्रेष्ठींनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित भाई शाह, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेबांनी दिलेली आहे जबाबदारी। त्यांनी ज्या अपेक्षेने जबाबदारी दिलेली त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। आणि अनेक वर्षापासून आपल्या जिल्ह्याला सुद्धा मंत्रिपद मिळालं नव्हतं। कदाचित हाही एक त्यांच्या मनामध्ये असेल की ह्या जिल्ह्याला नेतृत्व दिलं पाहिजे, म्हणून दिलं गेलं असेल आणि जिल्हावासियांच्या अपेक्षेला खरी उतरण्याचा प्रयत्न करेल। प्रचंड आपल्या जिल्ह्याचा बॅकलॉग भरायचा आहे। एकदम MIDC असो किंवा उद्योगासाठी विशेष काय तुम्ही काम करणार आहात? कारण पाहिलं पण अनेक वर्षापासून आपला जिल्हा मागास आहे। आता काय एकूणच तुमचा ब्लूप्रिंट असणार आहे जिल्ह्यासाठी? अनेक म्हणजे मी 2011पासून जिल्ह्यामध्ये काम करते, म्हणून जिल्ह्यामध्ये कशाची गरज आहे, काय केलं पाहिजे ह्याची जाणीव आहे आणि त्या पद्धतीने काम करेल। आणि खास करून आपल्या महाराष्ट्राला ज्यांनी भरभरून असं दिलं मराठवाड्याला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हे लाभलेले आहेत, त्यामुळे भरभरून असं आपल्या जिल्ह्याला मराठवाड्याला मिळेल अशी अपेक्षा आहे आणि ते करण्यासाठी मी पाठपुरावा करेल। काही डोक्यामध्ये काही प्लॅन्स असतील दीदी? कारण बॅकलॉगचं मी तुम्हाला सांगितलं आहे, मोठा बॅकलॉग आहे आपला, जे अनुशेष भरून काढायचं आहे। काय सध्या डोक्यामध्ये प्लॅन आहे जिल्ह्यासाठी? जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे, तरुण आणि महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे, याच्यासाठी काम करायचं आहे। या ठिकाणी आरोग्याच्या व्यवस्था चांगल्या झाल्या पाहिजेत आणि शिक्षणसुद्धा म्हणजे शालेय शिक्षणसुद्धा दर्जेदार करण्यासाठी काम करायचं आहे। कुठल्या खात्यामध्ये काम करायला आवडेल? तसं तर चांगलेच जवळपास सगळेच खाते आहे, पाणी पुरवठा असेल, आरोग्य असेल आणि महिला बालकल्याण असेल, कुठल्या विभागात विशेष काम मेघना बोर्डीकरचं आम्हाला भविष्यात दिसून येईल? 5ही विभागामध्ये विशेष काम आपल्याला दिसून येईल आणि जिल्ह्याच्या दृष्टीने इथे उद्योग उभारणी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आणि तरुण आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, स्वयंरोजगार आत्मनिर्भर बनवण्यासाठीचे काम आपल्याला भविष्यामध्ये केलेलं दिसेल। महत्त्वाचा प्रश्न, पालकमंत्रीपद कोणाला भेटणार परभणीचं? आमच्या पक्षामध्ये काही मागायचं नसतं, अपेक्षा ठेवायची नसते, त्यामुळे मी काही त्याच्यावरती मी कोणाला मागितलेलं नाही आहे आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील त्याला पालकमंत्रीपद मिळेल। जिल्ह्यामध्ये कॅम्पेनिंग चालली अशी खरं तर समाज माध्यमांवर, आमचा मंत्री आमचा पालकमंत्री, काय सांगा? जिल्हावासियांची अपेक्षा आहे, नेतृत्व ठरवेल ते मला मान्य असेल। इच्छुक आहात तुम्ही पालकमंत्रीपदासाठी? इच्छुकता आहेच, माझ्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम उभं करता येईल म्हणून, पण शेवटी नेतृत्व ठरवेल ते मान्य असेल। मेघना बोर्डीकर होत्या। राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खरं तर पहिल्यांदा परभणीत आल्या आणि TV9ला त्यांनी एक्सक्लुझिव्ह या ठिकाणी मुलाखत दिली आहे। पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहे, मात्र पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य आहे आणि परभणी जिल्ह्याचा जो विकासाचा जो अनुशेष आहे तो नक्कीच भरून काढणार, असा विश्वास या ठिकाणी मंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।